रामफल तर तुम्ही पाहिलंच असेल, तर खूप सारी रामफलं झालेली आहेत छोट्याशा झाडावरती. तर आता फेब्रुवारी चालू आहे, तर आता फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत म्हणजे मार्चमध्ये ही फळं पिकायला लागतील. तर बरीच आहे त्या एका झाडावरती ही रामफलं. तर हे झाड आहे ते ओरिजिनली आहे ते साऊथ अमेरिकेमधील आहे. तर पोर्तुगीज लोकांनी ते भारतामध्ये आणलं. खास करून कोकण, गोवा, केरळ या राज्यांमध्ये जास्त आढळतात. मार्केटमध्ये सुद्धा ही खूप रेअर मिळतात. तर याला इंग्लिशमध्ये बुल्लक्स हार्ट म्हणतात, कारण का याचा जो आकार असतो तो अगदी बैलाच्या हृदयासारखा असतो. तर अशा प्रकारे बैलाचं हृदयासारखा वाटतो. या फळामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, तर त्यामुळे शरीराची इम्युनिटी खूप सुधारते, प्रतिकारशक्ती आहे ती खूप सुधारते आणि विटॅमिन सीला शरीराचा सैनिक असं म्हणतात. तर तसेच ह्या फळामध्ये पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते आणि पोटॅशियमला शरीराचा हार्ट हेल्पर असं म्हणतात. तसेच ह्या फळामध्ये मॅग्नेशियम खूप मोठ्या प्रमाणात असतं. मॅग्नेशियममुळे मसल्सची पॉवर वाढते, ताकद वाढते. मॅग्नेशियमला शरीराची ताकद म्हटलं जातं. या फळापासून फायबर खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. तर फायबरमुळे आपलं पोट साफ होण्यासाठी खूप मदत होते. तर त्यामुळे फायबरला पोटाचा सफाई कामगार असं म्हटलं जातं. या झाडाची पानं आहेत ना, तर ती पानांचा रस काढून किंवा उकळून जर केस धुतली तर केसांमध्ये उवा असतात तर त्या मारल्या जातात. त्यामुळे त्याचा औषधी गुणधर्मसुद्धा आहे. तसेच हे झाड आहे ना, जवळजवळ 20 वर्षापर्यंत जगतं. तर आता हे झाड जवळजवळ फक्त 6 वर्षाचं आहे. अजून 15-1 वर्ष आहेत. तर तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, हे झाड तुमच्याकडे तुमच्या घरीसुद्धा आहे का? आणि आता या फळाचा मार्केटमध्ये काय रेट आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.